तर वैष्णवीची आत्महत्या नसून तिची हत्याच केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी अनिल कसपटेंनी केलेला आहे। वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल तिच्या आलेला आहे आणि तिच्या शरीरावर मारहाणीच्या 29 जखमा असल्याचंही समोर आलं। त्यामुळे मारहाण करून तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे। तसंच या प्रकरणात पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावणाऱ्या निलेश चव्हाणला का अटक करण्यात आली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। त्याच्या अहवालात काय म्हटलेलं आहे की 29 त्याच्या जखमा आहेत। त्यातल्या 15 जखमा ताज्या आहेत, 24 तासाच्या आतल्या आहेत। याचा अर्थ ज्या दिवशी तिला मारहाण करण्यात आली त्या दिवशी तिचा मृत्यू झाला। आत्महत्या नसून हत्याच आहे आणि यांनी संगनमताने मिळूनच ही कट रचून हत्या केलेली असा माझा ठाम माझं म्हणणंच आहे की तिला मारण्यातच आलेलं आहे। यामध्ये PM नोट्स उपलब्ध झालेला आहे। त्याच्यामध्ये 29 जखमांचा उल्लेख आहे आणि तो तपासाचा भाग म्हणून त्या शवविच्छेदन अहवालाचं विश्लेषण या बाबतीत हा एक तपासाचा भाग आहे।